बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि वातावरणामध्ये ना मस्त असा गारवा पसरला आहे. मुसळधार पाऊस म्हटलं की सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहाचा कप आणि सोबतच गरमागरम भजी किंवा गरमागरम बटाटे वडे. पण आज मी मस्त अशी मसूर डाळीपासून तयार होणारी कुरकुरीत भजी बनवणार आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतोच, पण आज मी तुम्हाला अगदी झटपट तयार होणारी आणि कुरकुरीत लागणारी मसूर डाळीची भजी बनवून दाखवणार आहे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही भजी तयार होते. ह्या भजीचा आवाज ऐका, मस्त वरून कुरकुरीत आणि आतमधून छान अशी जाळीदार आणि सॉफ्ट ही भजी बनते. मसूर डाळीची ही भजी जितकी कुरकुरीत आहे ना, तितकीच ती पौष्टिक देखील आहे. मसूर डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मसूर डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती. 4 तासानंतर डाळीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. यानंतर इथे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. यासाठी 1 चमचा आपल्याला धणे घ्यायचे आहे, अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे, अगदी 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या घ्यायच्या आहेत, अर्धा इंच आलं आणि इथे 4 तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. पाणी न घालता थोडं जाडसरच याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं हे हिरवं वाटण वाटून झाल्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली मसूर डाळ आहे ती बघा छान अशी भिजली गेली आहे. डाळ नखाने दाबून बघितल्यानंतर ना या डाळीचे छान असे तुकडे होत आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली गेली आहे. पाण्याचा बिलकुल न वापर करता ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. डाळ इथे वाटताना थोडी जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची आहे, अगदी त्याची बारीक पेस्ट करायची नाही. थोडी जाडसरच वाटून घेतलेली डाळ ही एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला ही डाळ छान फेटून घ्यायची आहे. एकाच डायरेक्शनमध्ये जवळजवळ 4 ते 5 मिनटं हे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे. तयार केलेल्या डाळीचं पीठ जितकं तुम्ही फेटून घ्याल तितकंच हे पीठ हलकं होतं आणि या डाळीच्या पिठाचा रंग थोडा बदलतो. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान फुललं आहे. आता या भजीला हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये मी 1 वाटी भरून बारीक चिरून घेतलेला पालक घालत आहे. आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. हातावर थोडी कुस्करून घ्यायची आहे आणि ते या मिश्रणामध्ये घालायची आहे. सोबतच यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो देखील घालत आहे. यानंतर काही पावडर मसाले आहेत ते घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. पाव चमचा हळद घ्यायची आहे. थोडं हिंग घालायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. भाजीमध्ये सुरुवातीला आपण जे हिरवं वाटण करून घेतलं आहे त्यामध्ये देखील मी 3 ते 4 तिखटाच्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानुसार आपल्याला ना लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करायचं आहे. भाजीचे हे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. यावर मी अगदी अर्धा चमचा पाणी घातलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. भिजवून घेतलेली मसूर डाळ मिक्सरमध्ये वाटताना मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही. पाणी न घालताच थोडी जाडसर अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. भजीचं हे मिश्रण बिलकुल पातळ होता कामा नये. आपलं हे मिश्रण ना परफेक्ट तयार झालेलं आहे. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे. ही भजी बनवायला ना जास्त वेळ अजिबात लागत नाही. भजीचं मिश्रण करत होतो त्यावेळेलाच मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवून तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे गोळे सोडायचे आहे. सर्व बाजूने ना भजी छान मी तळून घेत आहे. भजी छान कुरकुरीत होईस्तोवर आणि भजीला हलका असा सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहे. भजींना ना मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि थोडी कुरकुरीत देखील झालेली आहे. आता ही आपली पहिली बॅच आहे. तळून झालेल्या भजी आपल्याला एका जाळीमध्ये काढून घ्यायची आहेत. मसूर डाळीची ही भजी ना मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि याला रंग देखील छान आलेला आहे. आता अशाच पद्धतीने ना मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे. नेहमी भजी तळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भजी तेलामध्ये सोडण्याआधी तेल व्यवस्थित गरम करून घेणं खूप गरजेचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे.
हाय फ्लेमवर जर तुम्ही भजी तळण्यासाठी घेतल्या तर भजी आतून तशाच कच्च्या राहतील आणि भज्यांचं जे आवरण आहे ते वरून लगेच लालसर होईल. स्लो फ्लेम ठेवून जर भजी तळत असाल तर भजी तळण्यासाठी बराच वेळ जाईल आणि भज्यांमध्ये जास्त तेल शोषलं जाईल आणि भज्या जास्त तेलकट होतील. कोणत्याही प्रकारची भजी अगदी परफेक्ट होण्यासाठी आणि छान कुरकुरीत राहण्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे. इथे ही भजीची मी दुसरी बॅच तळून घेत आहे. भजी सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखी तळली जावी यासाठी झाऱ्याच्या साहाय्याने सर्व भाजी मी पलट करून छान तळून घेत आहे. म्हणजे ह्या भजीना सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातात. तुम्ही बघू शकता मस्त असे याला ना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि अशा पद्धतीने माझी ही दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. भजी काढताना ना भजीमधलं संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि भजी एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या जाळीमध्ये काढून ठेवायची आहे. भजी भरपूर गरम आहे. ह्या भजीचा ना आवाज ऐकवतो बघा. मस्त असं कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे आणि आतमधून ही भजी छान जाळीदार आणि मस्त अशी सॉफ्ट आहे. तुम्ही ह्या भज्यांना अशाच खाऊ शकता. ही भजी मी पावासोबत खाणार आहे. पावाला मस्त हिरवी चटणी लावून घेतलेली आहे. हिरवी चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला भजी किंवा वडापावसोबत जी सुकी लाल चटणी मिळते ती घालायची आहे. यावर आता मस्त अशी गरमागरम मसूर डाळीची भजी ठेवणार आहे आणि भजीवर चिरून घेतलेला कांदा ठेवणार आहे आणि मस्त असं गरमागरम चहासोबत या भजी पावचा आस्वाद घेणार आहे. अशा मुसळधार पावसामध्ये गरमागरम चहासोबत तुमचं देखील भजीपाव खाण्याचा मूड होत असेल तर ही झटपट तयार होणारी कुरकुरीत मसूर डाळीची भजी तुम्ही देखील एकदा घरी बनवून बघा. तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मूग डाळीची भजी, इव्हन मक्याची भजी देखील तुम्ही खाल्ली असेल, पण यावेळी मस्त अशी पौष्टिक कुरकुरीत मसूर डाळीची भजी देखील घरी बनवून बघा. तुम्हाला सुद्धा मसूर डाळीची कुरकुरीत आणि पौष्टिक लागणारी भजी नक्कीच आवडेल. तुम्हाला माझी आजची ही मसूर डाळीची भजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.